नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून आयुष्मान भारत कार्ड काढायचं आहे व 5 लाख रुपयाचा जो मोफत उपचार आहे वार्षिक तो तुम्हाला घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आयुष्मान भारतचं कार्ड काढण्यासाठी प्रोसेस काय आहे ती आपण 2च मिनिटात बघणार आहोत। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून हे कार्ड डाउनलोड करून बनवू शकता। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे प्ले स्टोर वरती, तुमच्या मोबाईलवरती या प्ले स्टोर वरती आल्यानंतर तुम्हाला इथं आयुष्मान भारत असं सर्च करायचं आहे। आता आयुष्मान ॲप तर तुम्हाला खाली दिसेल, ही 2 नंबरची ॲप आहे। काही त्याचा इंटरफेस असा दिसतो मित्रांनो, याला ओपन करून घ्यायचं आहे। आता याला ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो थोडं वेट करायचं आहे। आता इथं एरर येईल, आता हेच प्रॉब्लेम राहतात सर्वांना। आता इथं बघू शकतात, इथं लँग्वेज सिलेक्ट करून पण जाऊ शकता तुम्ही लॉग इनला। तर इथं सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे। आता इथं तुम्हाला बेनिफिशियरी असेल तर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून पुढची जी प्रोसेस आहे ती सेमच आहे, ती आपण बघणार आहोत। आता इथं मी माझा मोबाईल नंबर टाकतो, नंतर व्हेरीफाय करून जो OTP पुढची प्रोसेस आहे ती करणार आहोत। आता इथे बघू शकतात तुम्ही लॉग इन झाल्यानंतर OTP ने इथं काही अशी इंटरफेस दिसेल तुम्हाला। तर तुम्हाला इथं स्कीम निवडायची आहे। आता इथं PMJ स्कीम आपण निवडणार आहे। तर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे। स्टेट निवडण्यासाठी तुम्हाला खाली यायचं आहे, आपलं स्टेट कोणतं आहे। आता इथं एक आपल्याकडे जे आयुष्मान भारत कार्ड आहे ते बिहारचं आहे, तर आपण बिहार हे स्टेट निवडणार आहे। हे स्टेट निवडल्यानंतर मित्रांनो आपलं महाराष्ट्र निवडायचं आहे तुम्हाला। आता इथं PMJ हे एक सर्च करायचं आहे आणि सर्च बाय कशाने सर्च करणार आहे तर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे। तुमच्याकडे फॅमिली ID असेल तर त्याने पण सर्च करू शकता, आधार नंबरने पण, नावाने पण, असं भरपूर आहे। तर आपण इथं आधार नंबरने सर्च करणार आहोत। तर डिस्ट्रिक्ट कोणती आहे तर इथं डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायची आहे। आता इथं खाली गेलं की तुम्हाला भरपूर अशा डिस्ट्रिक्टचे तुमचे जे नाव आहेत ते दिसते, तुम्हाला जे नाव तुमच्या डिस्ट्रिक्टचं आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। आता इथं तुम्हाला आधार नंबर सर्च करायचा आहे। आता आपण आधार नंबर सर्च करून घेणार आहोत। मित्रांनो, इथं सर्च करायला गेल्यावरती थोडा वेळ असं जे आहे रिफ्रेश होतो पेज। आता इथं खाली बघू शकतात पूर्ण जी डिटेल आहे। आता इथं 2 जे व्यक्ती आहेत त्यांची KYC झालेलं आहे मित्रांनो। आता एक व्यक्ती आहे त्यांची फॅमिली ID ते पूर्ण दिसू शकतो तुम्हाला। इथं डू KYC म्हणून येतं ऑप्शन। आता इथं जे व्यक्तींची KYC झाली तर तुम्ही इथं डाउनलोड करू शकता डायरेक्ट कार्ड याच्यावरती क्लिक करून। आता इथं आपल्याला खालचे जे व्यक्ती आहेत त्यांची KYC पेंडिंग आहे तर डू KYC करायची आहे। ही KYC करताना मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जे कस्टमर असते किंवा जे तुम्ही जर स्वतःची करत असाल तर तुम्हाला एक पासपोर्ट फोटो किंवा तुम्ही OTP द्वारे पण आधार नंबर टाकून KYC करू शकतात। नाहीतर तुमच्याकडे मंत्रा डिव्हाइस असेल तर त्या मंत्रा डिव्हाइसने पण तुम्ही त्या व्यक्तीची KYC किंवा स्वतःची KYC करू शकतात। मित्रांनो, KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या वेळेस 5 मिनिटांमध्ये अप्रूव्हल येतं व कार्ड इथं डाउनलोडसाठी दाखवलं जातं। आणि मित्रांनो, जर असं डाउनलोड दाखवत नसेल तर तुम्हाला 5 ते 7 तासाचा वेळ दिला जातो व वाट पाहावं लागते मित्रांनो। तेवढ्या वेळेस तुमचं जे कार्ड आहे आयुष्यमान भारतचं ते 100% पूर्ण प्रोसेस होती, अप्रूव्हल होतं आणि ते कार्ड तुम्हाला भेटतं मित्रांनो। तेच कार्ड तुम्ही जवळच्या शॉपमध्ये एखाद्या मल्टी सर्व्हिसेसमध्ये जाऊन काढून त्याची प्रिंट किंवा कार्ड बनवून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस होती स्टेप बाय स्टेप। तुम्ही घरबसल्या आयुष्मान भारत कार्ड हे काढू शकतात, कुठेही जायची तुम्हाला गरज नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। आपल्या कोणी पण नातेवाईक किंवा मित्र असेल त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।